गेल्या काही दिवसात शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड आणि जांबूत गावामध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झालाय। नुकताच 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला। त्याआधी 6 वर्षाची शिवांगी हिचाही बळी गेला होता। वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे संतप्त ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग तब्बल 16 तास रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केलं। परिणामी वाहनांच्या 10 ते 12 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं आणि यामध्ये हजारो प्रवासी सुद्धा अडकले होते। शिरूर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला, पण नागरिकांनी थेट पालकमंत्री अजित पवार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच भेट द्यावी अशी मागणी लावून धरली होती। त्यानंतर पोलिसांनी आणि प्रशासनानं नागरिकांची समजूत काढली आणि 16 तासांनी मोर्चा आणि ग्रामस्थ शांत झाले। दरम्यान या परिसरात वन विभागाचं पथक दाखल झालं असून 11 पिंजरे त्या बिबट्यासाठी लावले गेले होते आणि त्यापैकी मंचर इथे एका पिंजऱ्यात बिबट्या सापडला आहे। पण नरभक्षक बिबट्या तोच आहे की नाही हे तपासलं जाईल आणि जर त्याच्या शरीरात मानवी अंश सापडले तर त्याला ठार करायचं की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल। याबाबत वनमंत्री मंत्रालयात बैठक घेणार असून बिबट्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय यामध्ये होण्याची सुद्धा शक्यता आहे।